बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा। ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगापुढे ही मागणी ठेवली आहे। सत्य स्वीकारा, निवडणूक रद्द करा असं उद्धव ठाकरे म्हणालेत। मतदार याद्यांमधील घोळांवरून महाविकास आघाडीने प्रश्नांची सरबत्ती केली आहे। मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। यादीतल्या घोळांबाबत जयंत पाटलांकडूनही पुरावे सादर करण्यात आलेत। आयोगाची वेबसाईट कोणी वेगळी व्यक्ती हँडल करतेय असा जयंत पाटील यांनी दावा केलाय। सकाळी नावस्त बातम्यांमध्ये आलं की संध्याकाळी डिलीट कसं असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय। बाळासाहेब थोरात 80 ते 90 हजारांनी निवडून येतात, लाखाने पडले कसे असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंच्या प्रश्नावर आयोगाचे दोन्ही अधिकारी निरुत्तर झाल्याचं कळतंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, प्रश्नांची सरबत्ती केली आहे महाविकास आघाडीनं, काय इनसाइड स्टोरी आहे या भेटीची? प्रज्ञा, पाऊण तास झालेला ही बैठक सुरू आहे, ज्यामध्ये जसं तू म्हटलीस की एका मागे एक प्रश्न विचारले जातात, काही पुरावे दिले जातात आणि या पुराव्यांवर तुमचं उत्तर काय असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे आयुक्त असतील आणि मुख्य निवडणूक अधिकारी असतील त्यांना विचारलं जातं। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळे एका मागे एक प्रश्न विचारतात। एक तर निवडणूक जी मतदार यादी आहे ती आम्हाला द्यावी आणि जर मतदार यादीमध्ये कुठलाही दोष नसेल तरच निवडणुका घ्यावा, कारण ही पूर्णपणे जर निवडणूक यादी बघितली तर यामध्ये मोठा घोळ आहे, दुबार मतदार यामध्ये आहेत आणि या सगळ्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत असं या नेत्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करता एक तर निवडणूक पुढे ढकलावी, मतदार याद्या पुन्हा नव्याने कराव्यात, नाहीतर मग हा निवडणूक कार्यक्रमच रद्द करावा अशा प्रकारची विनंती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाते। महत्त्वाचं आपण बघितलं तर खास करून मुंबईमध्ये काल सुद्धा बैठकीमध्ये मागणी करण्यात आली होती की व्हीव्हीपॅट असावं आणि व्हीव्हीपॅट नसेल तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास वेळ लागत असेल तरी चालेल असे सुद्धा एक मत राज ठाकरे यांनी यामध्ये मांडलेलं आहे। आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं असं सुद्धा या विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारलं, तर त्यावर अद्याप त्यांचं उत्तर आलं नाही। त्यांचं हेच म्हणणं आहे की 1 जुलैला जी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी फिक्स केली आहे तीच मतदार यादी ही आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे आणि त्यामुळे जर त्यामध्ये काही फेरफार असेल तर तो फक्त केला जाईल आणि त्याचा सुद्धा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। मात्र पूर्णपणे डिलीट करणं किंवा पूर्णपणे अपडेट करणं हे शक्य नाही किंवा अशा प्रकारचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यावर उद्धव ठाकरे हे सुद्धा म्हणतात की एकमेकांकडे ढकलाढकल करत असतात म्हणजे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग, तर मग आम्ही नेमकं कोणाकडे जायचा सुद्धा सवाल विचारलेला आहे। आणि त्यामुळे आता हे जे सगळे मुद्दे मांडलेले आहेत, मग नाला झोपायचा एक मुद्दा मांडलेला आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रकरणं समोर आली ज्यामध्ये दुबार मतदार आहेत हे सुद्धा काही पुरावे त्यांनी सादर केले आणि त्यामुळे या सगळ्यावर उत्तर हे राज्य निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित आहे। मात्र अद्याप राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्यांची उत्तरं दिलेली नाही आहेत। फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मतदार याद्यांमधील जर घोळ असेल तर तो मतदार याद्या पूर्णपणे आम्ही नव्याने अपडेट करू शकत नाहीत, कारण तो अधिकार आमच्याकडे नाही आणि त्यामुळेच निवडणूक कार्यक्रम हा रद्द करावा अशा प्रकारे आपण बघतोय की काही नेते येत आहेत आणि साधारणपणे 15 ते 16 जणांचं शिष्टमंडळ जे एका मागे एक प्रश्न विचारतंय, काही पुरावे काही कागदपत्र सुद्धा आणलेली आहेत। मग राज ठाकरे काही प्रश्न विचारतायत, विजय वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केला की जी निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे त्यावर सुद्धा जर काही प्रश्न उपस्थित केले तर त्यावर सुद्धा उत्तर मिळत नाही आणि निवडणूक आयोगाची जी वेबसाईट आहे ते कोणीतरी वेगळंच व्यक्ती हँडल करत आहे आणि अशा प्रकारचे संशय सुद्धा यामध्ये या नेत्यांनी समोर आणलेले आहेत आणि त्यावर स्पष्टीकरण हे निवडणूक आयोगाकडनं मागितलं जातंय। प्रज्ञा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा अशी मागणी केली जाते। याआधी हेच विरोधक या निवडणुका घेतल्या जाव्यात यासाठी प्रचंड आक्रमक होते, आग्रही होते। आता या निवडणुका रद्द करा अशी भूमिका घेतली जाते। काय म्हणणं आहे सगळ्या विरोधकांचं? प्रज्ञा, ज्या प्रकारे विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यानंतर निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर एकामागे एक प्रकरणं किंवा एकामागे एक शंका या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केल्या जात होत्या। काही पुरावे सुद्धा विरोधी पक्षातील नेत्यांनी मग आधी वैयक्तिकरित्या निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले, मात्र त्यावरही कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नसल्यानं मग अशा प्रकारे काल आणि आज आपण बघतो एकत्रित येऊन यावर जाब हा राज्य निवडणूक आयोगाला किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते आलेले आहेत। जसं तू म्हणाली की आधी म्हणत होते की निवडणुका घेतल्याच पाहिजे, मात्र आता जेव्हा मतदार यादींमधील घोळ हा विरोधक समोर आणतायत तशा प्रकारचे आरोप करतात आणि त्यामुळेच
याला उत्तर नेमकं काय आहे? पारदर्शक जर निवडणुका आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असतील तर मग तुमच्याकडे काय पर्याय आहेत किंवा तुम्ही काय नेमकं करणार आहात याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही किंवा यावर जर मतदार याद्या पूर्णपणे नव्याने तयार केल्या जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशा प्रकारे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळेच आता राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी मग आयुक्त असतील किंवा मुख्य अधिकारी असतील यावर नेमका निर्णय घेतात काय घेतात हे बघावं लागेल. राज ठाकरेंचं हे सुद्धा म्हणणं आहे की जर तुम्हाला जर वाटत असेल आधी तर त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला आता हे सगळे पुरावे दिल्यानंतर तर वाटतंय ना की घोळ आहे तर जर घोळ असेल असं वाटत असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जावं आणि सर्वोच्च न्यायालयात आम्हाला निवडणुका घेण्यासाठी वेळ हवा आहे असं सांगावं म्हणजेच निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज ठाकरेंच्या वतीनं करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आहे की सत्य हे समोर आलेलं आहे तुम्ही सत्य स्वीकारावं आणि हा जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा तो रद्द करावा आणि त्यामुळेच ह्या सगळ्या पुराव्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग नेमकं या सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना काय उत्तर देतं कारण काही पुरावे थेट समोर ठेवले आहेत काही कागदपत्र समोर ठेवले आहेत काही आरोप केलेले आहेत त्यावर आता राज्य निवडणूक आयोगाचं उत्तर नेमकं काय आहे कारण यानंतर हे सर्व नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पुढील भूमिका जी आहे ती या पत्रकार परिषदेमध्ये मांडतील. बरोबर आहे. निवडणूक अगदी तोंडावर असताना हा मुद्दा आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. मतदार याद्यांमधील घोळ नवीन मतदार नोंदणी या सगळ्या संबंधी विरोधक सध्या मुद्दे मांडतायत. वेदांत या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नवीन मतदार नोंदणी आणि नावं वगळणं किंवा नावं काढून टाकणं मतदार यादीतली या सगळ्या प्रोसिजर संदर्भात विरोधकांनी निवडणूक आयुक्तांकडे निवडणूक अधिकाऱ्यांकडे नेमकं काय म्हणणं मांडलंय? राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांचं असं म्हणणं आहे की मतदार नोंदणी बंद करून लपाछपी कशासाठी केली जाते कारण मतदार नव्याने नोंदणी बंद आहे त्याशिवाय ज्या मतदार याद्या आहेत त्या सर्व पक्षीय नेत्यांना तुम्ही द्याव्यात पक्षांना दिल्यानंतर ते सगळे क्रॉस चेक करतील आणि त्यानंतर जर त्याच्यात पारदर्शकता वाटत असेल किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नसेल तर मग निवडणूक कार्यक्रम जसा तुम्ही जाहीर केला आहे तो तसा पुढे जाऊ द्यावात. मात्र सध्या आम्हाला ज्या मतदार याद्या आहेत त्या दाखवाव्यात अशी सगळ्यांचीच मागणी आहे. मात्र ज्या प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलेलं आहे की 1 जुलैला जी विधानसभा निवडणुकीची जी मतदार यादी आहे ती आम्ही अंतिम केलेली आहे. त्यात काही नावांचा काही इश्यू असतील किंवा इतर काही इश्यू असतील तर त्यात बदल केला जाईल. मात्र पूर्णपणे डिलिशन किंवा मग अपडेशन हे या मतदार याद्यांमध्ये होणार नाहीये आणि त्यामुळेच मतदार याद्या बदलणं किंवा मतदार यादी रद्द करणं हा अधिकार आमच्याकडे नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तो अधिकार आहे आणि त्यामुळेच पुन्हा प्रश्न उपस्थित विरोधकांकडनं केला जातोय की ही चालढकल केली जाते आणि त्यामुळे आम्ही नेमका न्याय कोणाकडे मागायचा हेही त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत या याद्या पारदर्शकपणे मांडल्या जात नाहीत किंवा आम्ही ह्या क्रॉस चेक करत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. निवडणूक कार्यक्रम रद्द करावा किंवा मग निवडणूक पुढे ढकलावी. बरोबर आहे. आणि आता काल जसं वेदांत तू सांगितलंस की निवडणूक अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे की मतदार यादीमध्ये बदल किंवा इतर कोणत्याही गोष्टी आमच्या अखत्यारीत येत नाहीत तर त्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात आणि 1 जून 2025ला जी यादी फायनल झालेली आहे त्या यादीनुसारच पुढे कार्यवाही केली जाणार आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलंय. दरम्यान जर लपवाछपवी केली जात असेल तर तुम्ही सत्य स्वीकारा आणि निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला असा एक प्रस्ताव विरोधकांकडून या निवडणूक अधिकाऱ्यांना दिला गेलेला आहे. आज पुन्हा एक शिष्टमंडळ भेटीला गेलेला आहे. दरम्यान शिष्टमंडळ भेटीचा काहीही फायदा होणार नाही असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे. तर दुसरीकडे सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. सध्या आपण दृश्य पाहतोय शिष्टमंडळ भेट घेत आहे निवडणूक आयुक्तांची आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची. आणि पुन्हा एकदा जाऊयात वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वेदांत, काही वेळातच या सगळ्यांची पत्रकार परिषद होणार आहे. सध्या काय घडतंय काय अपडेट्स आहेत आणि मुख्यत्वे करून ज्या मागण्या सध्या निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडल्या जात आहेत त्या संदर्भात कोणकोणते पुरावे समोर ठेवले गेलेले आहेत? पश्चिम महाराष्ट्रातील काही पुरावे त्यासोबतच नालासोपाऱ्यातली एक केस ही समोर आणलेली आहे कारण एकाच
महिलेचं, एका महिला मतदाराचं 6 ते 7 वेळेस नाव आलं होतं. एबीपी माझाने सुद्धा ती बातमी दाखवली होती आणि त्यातील सत्यता तपासली होती. शिवाय इतर काही जे जिथे घोळ किंवा गोंधळ पाहायला मिळाला किंवा दुबार नावं पाहायला मिळाली. शिवाय इथे मुलीचं वय हे वडिलांपेक्षा जास्त दाखवलं गेलं. अशा प्रकारचे काही पुरावे हे समोर मांडले गेलेले आहेत. शिवाय एक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला की बाळासाहेब थोरात जे 8 टर्म निवडून येतात ते 80 ते 90 हजार मतांनी निवडणूक हारतात. यंदा ते लाखांनी पडलेले आहेत. हे कसं शक्य झालं असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. शिवाय आपण जर बघितलं तर नालासोपारा येथील सुषमा यादव ही खोटी मतदार होती. विरोधकांचं म्हणणं आहे आम्ही तिथे गेलो, शहानिशा केली आणि लगेच तिचं नाव संध्याकाळी या सगळ्या लिस्टमधनं काढण्यात आलं. जयंत पाटील यांनी सुद्धा काही पुरावे यामध्ये दिलेले आहेत. अनिल परब यांनी काही पुरावे दिले ज्यामध्ये मल्याळम भाषेमध्ये मतदारांची नावं आहेत. ही कशी नावं समोर आली. त्याशिवाय उदगीरचा एक पुरावा समोर आणला. त्यामध्ये मतदार दुबार नाव आहे आणि त्यामध्ये EPIC जो क्रमांक आहे तो प्रत्येक मतदाराचा वेगळा असावा. तर इथे बरेच मतदार असे आहे की त्यांचा एकच EPIC क्रमांक आहे. त्यामुळे असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. खरं तर याआधी सुद्धा म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल यांनी अशा प्रकारचे पुरावे दिले होते. मात्र यावर काहीच उत्तर मिळत नव्हतं. त्यामुळे समक्ष आज भेटून राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना हे प्रश्न पुन्हा एकदा विचारले जातात आणि यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे असं बरोबर आहे. उद्धव त्यामुळे या ठाकरे सगळे पुरावे सादर केल्यानंतर, प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून, आयुक्तांकडून काय उत्तरं मिळतात याची देखील प्रतीक्षा असेल.